हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्रासाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर बोर्ड एक्झाम पाहणार आहोत. क्वेश्चन 1 पहा काय दिलं आहे. इन द गिवन फिगर द पाय डायग्राम रिप्रेझेंट्स द अमाऊंट स्पेंट ऑन डिफरंट स्पोर्ट्स बाय अ स्कूल ॲडमिनिस्ट्रेशन इन अ इयर. आता या ठिकाणी आपल्याला पाय डायग्राम दिलेले आहे. या पाय डायग्राममध्ये आपल्याला एका वर्षामध्ये स्कूल ॲडमिनिस्ट्रेशनने डिफरंट स्पोर्ट्सवरती किती अमाऊंट स्पेंड केलेले आहे हे आपल्याला दिलेलं आहे. इफ द मनी स्पेंट ऑन फुटबॉल इज ₹9,000. फुटबॉल स्पोर्ट्सवरती किती मनी स्पेंड केलेला आहे? ₹9,000 स्पेंड केलेला आहे. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. क्वेश्चन फर्स्ट काय दिला आहे पहा. व्हॉट इज द टोटल अमाऊंट स्पेंट ऑन स्पोर्ट्स. आणि आपल्याला या सगळ्या स्पोर्ट्सवरती टोटल अमाऊंट किती स्पेंड केलेली आहे हे विचारलेलं आहे. आणि क्वेश्चन सेकंड काय आहे पहा. व्हॉट इज द अमाऊंट स्पेंट ऑन क्रिकेट. आणि क्रिकेट या स्पोर्टवरती किती अमाऊंट स्पेंड केलेली आहे हे आपल्याला फाइंड करायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला पाय डायग्राममध्ये डिफरंट स्पोर्ट्स दिलेले आहेत आणि त्यांचे सेंट्रल अँगल दिलेले आहेत. आणि फुटबॉल या स्पोर्ट्ससाठी किती अमाऊंट स्पेंड केलेली आहे? ₹9,000 एवढी अमाऊंट स्पेंड केलेली आहे हे आपल्याला दिलेलं आहे. आणि आपल्याला टोटल अमाऊंट स्पेंड ऑन स्पोर्ट्स फाइंड करायची आहे. आता या ठिकाणी आपल्याला सेंट्रल अँगलचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. आपला सेंट्रल अँगलचा फॉर्म्युला काय आहे? एका कंपोनंटचा स्कोअर अपॉन टोटल नंबर ऑफ स्कोअर इंटू 360 डिग्री. मग सेंट्रल अँगल फॉर फुटबॉल काय येईल पहा. अमाऊंट स्पेंट ऑन फुटबॉल एका स्पोर्टवरती स्पेंड केलेला अमाऊंट अपॉन टोटल अमाऊंट स्पेंट ऑन स्पोर्ट्स इंटू 360 डिग्री. मग या ठिकाणी आपल्याला फुटबॉलसाठी सेंट्रल अँगल दिलेला आहे, अमाऊंट स्पेंट ऑन फुटबॉल दिलेले आहे. मग हा फॉर्म्युला यूज करून आपण टोटल अमाऊंट स्पेंट ऑन स्पोर्ट्स काढून घेऊ. सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम आपण टोटल अमाऊंट स्पेंट ऑन स्पोर्ट्स ₹X कन्सिडर करू. Let the total amount spent on sports be ₹X. Amount spent on football is ₹9,000 आपल्याला दिलेलं आहे. रिझन लिहू आपण या ठिकाणी. गिवन सेंट्रल अँगल फॉर फुटबॉल इज इक्वल टू अमाऊंट स्पेंट ऑन फुटबॉल अपॉन टोटल अमाऊंट स्पेंट ऑन स्पोर्ट्स इंटू 360 डिग्री. याच्यामध्ये आता आपण व्हॅल्यू पुट करू. सेंट्रल अँगल फॉर फुटबॉल किती आहे पहा. 45 डिग्री. या ठिकाणी काय येईल? 45 डिग्री इज इक्वल टू अमाऊंट स्पेंट ऑन फुटबॉल किती दिलेले आहे? ₹9,000. टोटल अमाऊंट स्पेंट ऑन स्पोर्ट्स किती कन्सिडर केलेली आहे आपण? ₹X. म्हणजे या ठिकाणी आपण X घेऊ इंटू 360 डिग्री. आता हा X आपण या साईडला घेऊ. या साईडला गेल्यानंतर काय होईल? 45 डिग्रीला मल्टिप्लाय होईल. 45 डिग्री इंटू X इज इक्वल टू 9,000 इंटू 360 डिग्री. आता हा 45 डिग्री आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आहे, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. देअरफॉर X इज इक्वल टू 9,000 इंटू 360 डिग्री अपॉन 45 डिग्री. आता या ठिकाणी भाग घालू आपण. 9 5 जार 45, 9 4 जार 36, 9 0 जार 0, 5 1 जार 5, 5 8 जार 40. देअरफॉर X इज इक्वल टू 9,000 इंटू 8 इज इक्वल टू 9 8 जार 72 आणि या 3 0 1 2 3. म्हणजेच X ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? ₹72,000. आणि X काय कन्सिडर केलेला आहे आपण? टोटल अमाऊंट स्पेंट ऑन स्पोर्ट्स. आन्सर लिहू आपण या ठिकाणी. देअरफॉर टोटल अमाऊंट स्पेंट ऑन स्पोर्ट्स इज ₹72,000. आता सेकंड काय विचारलेलं आहे पहा आपल्याला. व्हॉट इज द अमाऊंट स्पेंट ऑन क्रिकेट. आता आपण क्रिकेटसाठी सेंट्रल अँगलचा फॉर्म्युला यूज करू. प्रथम आपण अमाऊंट स्पेंट ऑन क्रिकेट ₹Y कन्सिडर करू. लेट द अमाऊंट स्पेंट ऑन क्रिकेट बी ₹Y. सेंट्रल अँगल फॉर क्रिकेट इज इक्वल टू फॉर्म्युला काय येईल पहा. अमाऊंट स्पेंट ऑन क्रिकेट अपॉन टोटल अमाऊंट स्पेंट ऑन स्पोर्ट्स इंटू 360 डिग्री. आपल्याला क्रिकेटसाठी सेंट्रल अँगल दिलेला आहे, टोटल अमाऊंट आपण काढून घेतलेली आहे. मग हा फॉर्म्युला यूज करून आपण अमाऊंट स्पेंट ऑन क्रिकेट काढून घेऊ. आता सेंट्रल अँगल फॉर क्रिकेट किती दिलेला आहे पहा. 160 डिग्री. सेंट्रल अँगल फॉर क्रिकेट किती दिलेला आहे? 160 डिग्री इज इक्वल टू अमाऊंट स्पेंट ऑन क्रिकेट किती कन्सिडर केलेला आहे आपण? ₹Y घेऊ आपण. टोटल अमाऊंट स्पेंट ऑन स्पोर्ट्स किती मिळाले आपल्याला? ₹72,000 इंटू 360 डिग्री. या ठिकाणी भाग घालू आपण. हा 0 कॅन्सल होईल. 36 1 जार 36, 36 2 जार 72, 36 0 जार 0, 36 0 जार 0. देअरफॉर 160 डिग्री इज इक्वल टू Y अपॉन 200. आता हा 200 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी डिवाइड आहे, या बाजूला आल्यानंतर मल्टिप्लाय होईल. देअरफॉर Y इज इक्वल टू 160 इंटू 200.
इज इक्वल टू 16 2 जार 32 आणि या 3 0 1 2 3 म्हणजेच आपल्याला y ची व्हॅल्यू किती मिळाली ₹32,000 म्हणजेच अमाऊंट स्पेंट ऑन क्रिकेट किती मिळाले आपल्याला 32,000. आन्सर लिहू आपण खाली. देअरफॉर अमाऊंट स्पेंट ऑन क्रिकेट इज ₹32,000. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. क्वेश्चन सेकंड काय दिला आहे पहा. ड्रॉ द ग्राफ ऑफ द इक्वेशन x + y इज इक्वल टू 4 अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. आपल्याला या ठिकाणी एक इक्वेशन दिलेलं आहे x + y इज इक्वल टू 4. याच्यासाठी आपल्याला ग्राफ काढायचा आहे आणि आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन विचारलेले आहेत, त्याचे आन्सर्स आपल्याला लिहायचे आहेत. फर्स्ट क्वेश्चन काय दिला आहे पहा. विच टाइप ऑफ ट्रायंगल इज फॉर्म्ड बाय द लाईन विथ x अँड y ॲक्सिस बेस्ड ऑन इट्स साइड्स. आता हा ग्राफ काढल्यानंतर आपल्याला जी लाईन मिळणार आहे ती लाईन x आणि y ॲक्सिसला इंटरसेक्ट करते आणि त्यामुळे जो ट्रायंगल तयार होणार आहे तो ट्रायंगल कोणत्या टाईपचा ट्रायंगल आहे हे आपल्याला लिहायचं आहे. बेस्ड ऑन इट्स साइड्स, त्याच्या साइड्सच्या बेसवरती तो ट्रायंगल कोणता त्या टाईपचा आहे हे आपल्याला लिहायचं आहे. फाइंड द एरिया ऑफ दॅट ट्रायंगल, आणि त्या ट्रायंगलचा आपल्याला काय करायचं आहे एरिया फाइंड करायचा आहे. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम आपण इक्वेशन लिहून घेतलेलं आहे x + y इज इक्वल टू 4. आपल्याला काय करायचं आहे एक टेबल तयार करून घ्यायचं आहे. आपल्याला 5 कॉलम्स तयार करायचे आहेत आणि 3 हॉरिझॉन्टल रोज तयार करायचे आहेत. फर्स्ट रो मध्ये काय येईल x, सेकंड रो मध्ये काय येईल y आणि थर्ड रो मध्ये येईल x आणि y चे कोऑर्डिनेट्स. प्रथम आपण हे इक्वेशन लिहून घेऊ. x + y इज इक्वल टू 4. आता हा x आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी साइन काय नाही म्हणजे प्लस असणार आहे, या बाजूला गेल्यानंतर मायनस होईल. म्हणजेच आपल्याला काय इक्वेशन मिळेल पहा. y इज इक्वल टू 4 - x. हे इक्वेशन आपल्याला y साठी मिळालेलं आहे. मग आपण x च्या डिफरंट व्हॅल्यूज कन्सिडर करू आणि y च्या व्हॅल्यू काढून घेऊ. प्रथम आपण x साठी 1 पुट करू. पुट x इज इक्वल टू 1. आता या इक्वेशन मध्ये आपण x ची व्हॅल्यू 1 पुट करू. y इज इक्वल टू 4 - x. x ची व्हॅल्यू 1. 4 - 1 3. म्हणजेच y ची व्हॅल्यू किती मिळाली 3. या ठिकाणी लिहू आपण 3. x चा कोऑर्डिनेट 1, y चा कोऑर्डिनेट 3. 1, 3. आता आपण x ची व्हॅल्यू 2 पुट करू. पुट x इज इक्वल टू 2. x ची व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये पुट करू. y इज इक्वल टू 4 - x. x ची व्हॅल्यू किती घेतली आपण 2. 4 - 2 2. म्हणजेच y ची व्हॅल्यू किती मिळाली 2. x कोऑर्डिनेट 2, y कोऑर्डिनेट 2. आता आपण x ची व्हॅल्यू 3 पुट करू. पुट x इज इक्वल टू 3. आता x ची व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये पुट करू. y इज इक्वल टू 4 - x. 4 - x ची व्हॅल्यू 3. 4 - 3 1. म्हणजेच y ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 1. म्हणजेच कोऑर्डिनेट्स काय येतील 3, 1. आता आपण x ची व्हॅल्यू 4 पुट करू. पुट x इज इक्वल टू 4. या इक्वेशन मध्ये आपण x ची व्हॅल्यू 4 पुट करू. y इज इक्वल टू 4 - x. म्हणजेच 4 - 4. देअरफॉर y इज इक्वल टू 0. y चा कोऑर्डिनेट काय मिळाला आपल्याला 0. 4, 0. आता आपण या कोऑर्डिनेट्सच्या आधारे ग्राफ काढून घेऊ. प्रथम आपल्याला x ॲक्सिस आणि y ॲक्सिस काढून घ्यायचा आहे. हा x ॲक्सिस आहे आणि हा y ॲक्सिस आहे. x ॲक्सिसवरती आपल्याला राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर्स घ्यायचे आहेत आणि लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर्स घ्यायचे आहेत. y ॲक्सिसवरती वरच्या साईडला आपल्याला पॉझिटिव्ह नंबर्स घ्यायचे आहेत आणि खालच्या साईडला निगेटिव्ह नंबर्स घ्यायचे आहेत. आता फर्स्ट कोऑर्डिनेट काय आहे पहा. फर्स्ट कोऑर्डिनेट काय आहे 1, 3. x ॲक्सिसवरती 1 आणि y ॲक्सिसवरती 3. x ॲक्सिसवरती 1 आणि y ॲक्सिसवरती 3. म्हणजे पॉईंट या ठिकाणी येईल. सेकंड पॉईंट काय आहे पहा 2, 2. x ॲक्सिसवरती 2 आणि y ॲक्सिसवरती 2. म्हणजे पॉईंट या ठिकाणी येईल. आता नेक्स्ट कोऑर्डिनेट्स काय आहेत पहा 3, 1. x कोऑर्डिनेट 3, y कोऑर्डिनेट 1. म्हणजेच पॉईंट या ठिकाणी येईल. नेक्स्ट कोऑर्डिनेट्स काय आहेत पहा 4, 0. x कोऑर्डिनेट 4 आणि y कोऑर्डिनेट 0. म्हणजे पॉईंट या ठिकाणी येईल. आता हे 4 पॉईंट्स आपण जोडून घेऊ. त्या 4 पॉईंट्समधून आपण लाईन काढून घेऊ. त्या प्रकारे आपल्याला लाईन काढून घ्यायची आहे. आता या लाईनवरती आपण इक्वेशन लिहून घेऊ. x + y इज इक्वल टू 4. स्केल लिहून घेऊ आपण. स्केल ऑन x ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1. ऑन y ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट.
अशा प्रकारे आपल्याला ग्राफ काढून घ्यायचा आहे. आता आपल्याला क्वेश्चन्स काय विचारले आहेत पहा. फर्स्ट क्वेश्चन काय विचारला आहे पहा. विच टाइप ऑफ ट्रायंगल इज फॉर्म्ड बाय द लाईन विथ एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस बेस्ड ऑन इट्स साइड्स. आता हा ट्रायंगल कोणत्या टाईपचा आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. या ट्रायंगलला आपण नाव देऊ ट्रायंगल ABC. आता हा जो ट्रायंगल ABC आहे, अँगल बी किती आहे 90 डिग्री, कारण वाय ॲक्सिस हा एक्स ॲक्सिसला काय आहे परपेंडिक्युलर आहे, म्हणजेच हा काय आहे राईट अँगल ट्रायंगल. आता या ट्रायंगल ABC ची AB साईड किती आहे पहा 1 2 3 4 4 युनिट्स आहे आणि BC ही साईड किती आहे 1 2 3 4 युनिट्स आहे. म्हणजे या टू साईड्स काय आहेत इक्वल आहेत, म्हणजेच हा ट्रायंगल ABC आयसोस्केलस राईट अँगल ट्रायंगल आहे. आन्सर लिहू आपण या ठिकाणी. Triangle ABC formed by the line with x-axis and y-axis is isosceles right angle triangle. सेकंड क्वेश्चन काय विचारलेला आहे आपल्याला. फाइंड द एरिया ऑफ दॅट ट्रायंगल. या ट्रायंगलचा एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. फॉर्म्युला लिहून घेऊ. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट इज इक्वल टू 1/2 इंटू. आता या ट्रायंगलचा बेस कोणता आहे BC आणि हाईट कोणती आहे AB. BC इंटू AB. बेस काय आहे BC इंटू हाईट काय आहे AB इज इक्वल टू 1/2 इंटू BC किती आहे 4 युनिट्स 1 2 3 4 आणि AB किती आहे 1 2 3 4 4 युनिट्स. BC किती आहे 4 युनिट्स इंटू AB पण किती आहे 4 युनिट्स. भाग घालू 2 1 जार 2 2 2 जार 4 इज इक्वल टू 2 इंटू 4 म्हणजेच किती येईल 2 4 जार 8 युनिट्स. हा काय मिळाला आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 8 युनिट्स. अशा प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व करायचा होता. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.